देव जाणता देव जाणता आपोलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे विठ्ठला मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छमस्तकम सुनादवें हस्तकम आनंदनंद सागरम नमामि कृष्णनागरम गलद्दान गंडम मिलद्भुंगकंडम चरच्चारुषुंडम जगत्रानशंडम लसद्दंतकांडम विपद्भंगचंडम शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहितपाणिं मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारु प्रथम नमः पांडुरंगाकारु प्रथम नमः कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या 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 कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देव जाणता आपोलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण होती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु
ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबरा यांचा देवाच्या व्यापकपणाचं दर्शन घडवून देणारा 3 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला अभंग सर्वांच्या परिचित, सर्वांच्या पाठातला आहे. कदाचित पाठ नसेल तर अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. म्हणताच क्षणी अभंग पाठ होतो. 3 चरणात 3 शब्द विशेषण देवाला दिले. देव जाणतो पहिले चरण, तो चतुरे दुसरं चरण, आणि तो निराळा आहे 3रं चरण. देवाचं चातुर्य 2ऱ्या चरणात दिलं, देवाचं जाणते पण 1ल्या चरणात दिलं, आणि देवाचं वेगळेपण हे 3ऱ्या चरणात दिलं. एकंदरीत आपल्या देवाच्या 3 मुद्द्याचं चिंतन करायचं. सर्वांनी भजन करा. विठ्ठला मुळात जाणतेपणा, चातुर्य आणि कळणे म्हणजे वेगळेपण हे 3ही लक्षणं सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात दिसतात. पण तरीही तुकोबरांनी देवाच्याच ठिकाणी विशेषात्मक कोणत्या शब्दाने दिले असावेत याचं थोडंसं चिंतन करता येईल. खरं तर जाणता या शब्दाने देवही मी पुढं घेतला, आणि तसंच या भारतभराकरता जाणता राजा म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख आहे. विठ्ठला एकंदरीत शिवजयंती उत्सवाचाच कार्यक्रम असल्यामुळे सप्ताहाचं पहिलं वर्ष, 6वा दिवस आहे. श्री क्षेत्र जानवळ, तालुका औसा, जिल्हा लातूर, चाकूर जिल्हा लातूर. आपल्या चाकूर तालुक्यात तसं दुसऱ्यांदा येणं झालं. एकदा चाकूर तालुक्यात खूप वर्षापूर्वी चाकूर शहरात आलो होतो. त्यानंतर आजपर्यंत आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांचं गावचं भूषण माझ्यावरती खूप वर्षापासून प्रेम करणारे, आणि जिने माझे बरेचसे कीर्तन एकत्र आम्ही केले, बरेचसे माझ्या कथेला जिने साथ केली ते आमचे उद्धव महाराज करडिले, जिने आता सुंदर चाल गायली शिवाजी महाराज. तसं त्याने मला सांगितलं आपण कुठं भेटलो होतो. मी तोच विचार करू लागलो की मी तुम्हाला पाहिले, ऐकले, पण कुठं ऐकले. पण ते पुण्याकडेच ऐकलेले असल्यामुळे मी इकडं माझं नेटवर्क इकडं टाकलं होतं. इकडं तर काय जास्त येत नाही म्हटलं. आल्यावर जेवताना बळीराम महाराजांचा परिचय झाला, गोविंद महाराज म्हणणे सर्वांचा परिचय आलेला दिला. चोपदार महाराज आहेत, आणि या वयात बाबा हार्मोनियम वाजवतात. याचं सर्वात मोठं कौतुक की टाळी वाजवतात जोरात. म्हणूनच गणेश शास्त्री म्हणून त्यांचा फोटो काढ, उद्या FBला टाकताना थोडंसं विशेष टाकू. तरणा भाग्यवंत नटे हाती कीर्तनात असं म्हणलं का. तारुण्यामध्ये परमार्थ करावा, वृद्धपणात तो घडतोच. नाविलाजाने का होईना इंद्रियातली पाटवी शक्ती संपली, गात्र घालीत झाले की माणसं नाविलाजाने का होईना वैराग्यत्व धारण करत असतात. भोक्तृत्व शक्तीचा अभाव झाला की वैराग्याचा जन्म जन्माला येत असतो. वैराग्याचा जन्म हा तारुण भोक्तृत्व शक्ती अंगात असावी, भोग उपलब्ध असावा, आणि भोगाचं ज्ञान असावं, आणि मग त्याला त्याग केल्यानंतर वैराग्य म्हणतात. भोगाचे प्रतिकूले भोगतृत्व शक्ती नाही, आणि भोगाचा अज्ञानी वैराग्य कोणालाही होईल. पण सुंदर बाबा वाजवत आहेत, इकडे काकाही सुंदर पकवाज वाजवत आहेत. महाराजांनी चाल म्हटली, माईक सिस्टीम सुंदर आहे. गुरुदेव वैकुंठवाशी ज्यांच्याकडे मी पखावज आणि संस्कृत शिकलो, पांडुरंग महाराज वैद्य नाव ऐकलं असेल कदाचित. तर महाराजांना कल्पना आहे. मी पण पखवाज बरेचसे वर्ष वाजवला, बरेचसे वर्ष शिकलो. 2003 साली पखवाजातलं विशारद कंप्लीट झाल्यानंतर 3ला थांबलो. तेव्हा थांबलो मी. या क्षेत्रात बरेचसे वर्ष गेली. त्यामुळे बाबा नेहमीच सांगायचे. त्या टायमाला छोटं होतो, कळत नव्हतं एवढं काही, पण आता बऱ्याचशा घटने कळायला येतात. पण नेमकं असं होतं, कीर्तन कळणं आणि कीर्तन करणं याच्यात फरक असतो. कीर्तन जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कीर्तन करण्याची खूप आवड असते. पण कीर्तन स्वतःला जर कळू लागलं तर कीर्तन करावं वाटत नाही. कारण कीर्तन कळणं, कारण कीर्तन जेव्हा कळायला लागतं का तेव्हा ती अवस्थाच वेगळी होती. येताना आमची गाडी चर्चा झाली उद्धव महाराजांची आमची. तुकोबरा कळणं कठीण, ते कळायला लागले की परमार्थाची वेगळीच अवस्था प्राप्त होती. मी त्यांना येताना एक उदाहरण सांगितलं. पूर्ण नेटला सर्च करा. 1936 साली संत तुकाराम या नावाचा एक मूव्ही आला होता. संत तुकाराम नावाचा पिक्चर. ज्यांनी त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची भूमिका केली त्या व्यक्तीचं नाव होतं विष्णू पागनीस. तुम्ही कीर्तन सुटल्यानंतर सर्च करा गुगलला, सर्व सापडेल. विष्णू पागनीस आणि तुकाराम महाराजांची भूमिका केली. त्या टायमाला जेमतेम मानधन, चांगला चालला चित्रपट तर मानधन वाढायचं. पण विष्णुपंत पागनीसाचा पिक्चर एवढा हिट झाला, तो जवळजवळ संत तुकाराम त्या काळात 36ला 27 देशात पाहायला गेला. म्हणजे महाराष्ट्रीयन संत, मराठीतले संत, पण ज्यांचं तत्त्वज्ञान संपूर्ण जगाने ॲक्सेप्ट केलं. संपूर्ण विश्वात तुकोबराच्या संत तुकाराम या नावाची चर्चा झाली. मात्र ज्याच्यात तुकाराम महाराजची भूमिका ज्यांनी केली, वारंवार भंडारा, भामचंद्र, घोरडेश्वर अशा साधना श्री तुकोबराच्या जाऊन जिनं तुकोबरा वेगळ्या घटनेत आजमावायचा प्रयत्न केला. गाथा नेमका काय असतो?
लावले ते शेवटी म्हणे तुका, असं आहे ना, तुका श्रेष्ठ सर्व आम्हा प्रिय थोर, जो का अवतार नाम याचा. 100 कोटीपैकी 96 कोटी नामदेवाने अभंग लिहिले, पण 4 कोटी तुकोबरांचे अभंगले त्यातले 3,99,95,908 अभंग संप्रदायाकडे उपलब्ध दिसली नाहीत. 4,092 अभंगाचा गाथा ज्या तुकोबरांनी लिहिला, त्या अभंग म्हणजे सांगितलं आणि संताजी महाराज जगण्याने तो लिहिला, त्या अभंग गाथा जिथं जिथं लिखाण झालं असेल तिथं तिथं विष्णू पागनीस गेले आणि त्याने त्या डोंगराचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला. मला सज्जनांनो सांगायला मला आवडेल, विष्णुपंत पागनेसाची अवस्था अशी झाली, त्यांना फक्त अभिनय करायचा होता. संत तुकाराम महाराजांचा अभिनय करायचा होता. अंगावरती डोक्याला पगडी बांधली, बाराबंदी बांधली, तुकोबराच्या त्या काळचं कीर्तन. ते तुकोबराय आजमावता तुकोबरायला कळून घ्यायचं होतं त्यांना. परिणाम असा झाला, विष्णू पागनीसांनी संत तुकाराम महाराजांतर पिक्चरच केले नाहीत. त्यानंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांची संत तुकाराम महाराज या नावाचीच ओळख झाली. आणि आणखी कौतुक सांगतो, आपल्या सर्वांच्या घरात जे फोटो आहेत ना तुकाराम महाराजच्या नावाने, तुकाराम महाराजचा ओरिजिनल फोटो कोणाला सापडला? त्या काळात फोटोग्राफीच नव्हती, हे की नाही. तुकोबराचा जन्म झाला 4 फेब्रुवारी 1608. 400 वर्षापूर्वी तर कसली अशी फोटोग्राफी होती. आजही 99% लोकांच्या घरामध्ये तुकाराम महाराजांचा जो फोटो दिसतो तो विष्णू पागनेस अभिनेत्रीचा फोटो आहे. तुम्ही नेटला सर्च करून पहा, आताही त्यांचा फोटो, संत तुकाराम महाराज फोटो टाकला नेटला, गुगलला, सगळीकडे तोच सापडतो. आयुष्यभर त्यांना अंगावरची पगडी आणि परत बाराबंदी काढली नाही. संपूर्ण जीवन त्यानंतर दुसरा पोशाखच धारण केला नाही. त्यांना तुकाराम महाराज साकारायचे होते, पण त्या अंगात घुसले. आणि एकदा का तुकोबरा अंगात घुसले की परत जग शिल्लक राहत नाही, संसार शिल्लक राहत नाही. जगतातला मान अपमान निंदा स्तुती कोणतीच घटना शिल्लक राहत नाही. लोक आपली स्तुती करायला की निंदा करायलेत, लोक आपल्या नाव ठेव की आपल्या काही लक्षात राहत नाही. मनुष्य तुकाराम आज होऊन जगतो. थोडा विषय गाडीत निघाला तरी माझ्या आणखी डोक्यात एवढं हॅमरिंग झालं की मला तुकोबराच सांगावेत अशी मानसिक धारणा तयार झाली, आहे की नाही. पण सांगायला मला आणखी घटना आवडेल, कारण संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवराय यांचा अनन्यसाधारण संबंध आहे. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा एक गैरसमज आहे की तुकोबराच्या वैकुंठ गमनाच्या संबंधाने अनेक लोक संदेह करतात. विशिष्ट संघटनेने त्याबद्दल आणखी हॅमरिंग केलेलं आहे. मला कोणाचा नामोल्लेख करून कोणाला मोठेही करायचं नाही आणि कोणाची निंदा करायची नाही. पण माझं म्हणणं असतं, कोणताही सिद्धांत जगापुढे आणत असताना 6 प्रकारची प्रमाणं मानल्या जातात. उद्धव महाराज बरं का काका, शास्त्रीजी समोर बसले, ते मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत सगळ्या भाषेत कीर्तनं करतात. रामायण, भागवत, महाभारत, पुराण सगळे तयार आहेत. त्यांना विचार ऐकता अनुमान प्रमाण असावं लागतं, अनुपलब्धी प्रमाण असावं लागतं, अर्थापत्ती प्रमाण असावं लागतं, प्रत्यक्ष प्रमाण असावं, कोणतं तरी एका प्रमाणाने तो सिद्धांत सिद्ध झाला पाहिजे. शेवटी अनुमान कोणतंच सिद्ध झालं नाही तर यत्र यत्र वन्यही तत्र तत्र धुमाहा, किंवा यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्यही. जिथं धूर दिसतो तिथं अग्नी असावा, जिथं अग्नी असावा तिथं धूर असावा, शेवटचं प्रमाण असतं. आपल्या गावात तर पाऊस पडला नाही, पण ज्यावरती नदीला पूर आला त्या ती उगमस्थानी कुठतरी वरच्या गावी पाऊस झाला असावा, असा तर्क अनुमान असतो. त्याला पोरांनो लॉजिक असं म्हणतो आपण, नाही का. तर्क लॉजिकनं सिद्ध होतं की असं ज्यावरती अचानक गावामध्ये टाळपाकवाद आणि कीर्तनाचा आवाज उलाला त्यावरती सप्ताह बसला असावा, अंदाज काढतो आपण. तसं अनुमानप्रमाणे ती घटना सिद्ध होती. कोणती? तुकोबराच्या वैकुंठा संबंधाने बऱ्याचशा लोकांची चर्चा आहे. आता मी थोडंसं ईशसन तुमच्या सर्वांच्या डोळ्यावर ठेवतो. तसं तर आत्ताच वसंत पंचवीशी तुकोबराचा जन्म झाला तिथीनुसार, पण तुकोबराच्या जन्माची तारीख आहे 4 फेब्रुवारी 1608, तारीख लक्षात ठेवा. आणि छत्रपती शिवरायांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. परत एकदा तारीख आहे का, तुकोबराचा जन्म झाला 1608 आणि छत्रपती शिवरायांचा जन्म झाला 1630. म्हणजे ज्या दिवशी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या दिवशी तुकोबराचं वय वर्ष होतं 22. भरत तारुण्यात तुकोबरा आहे. तुकोबराच्या कीर्तनाने, तुकोबराच्या अभंगाने आणि तुकोबराच्या विद्वत्तेने जग पागल होईल एवढी विद्वत्ता घेऊन तुकोबरा संपूर्ण विश्वाला उपदेश करत होती. 9 मार्च 1650 या दिवशी तुकोबरा वैकुंठगमन झालं. तारीख ती पण लक्षात ठेवा. आपण त्याला बीज म्हणतो, ठीक नाही, द्वितीया बीज म्हणतो. तारीख होती 9 मार्च 1650. 1608 ते 1650 तुकोबरा 42 वर्षे जगले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. राजेश्वराची शपथ घेतली, तोरणा सर केला, ती तारीख होती 1645. म्हणजे अर्थात 1645 वयाच्या 15 वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा सर केला आणि स्वराज्याचं तोरण हातात घेऊन संपूर्ण पादाक्रांत अनेक पातशाया नष्ट करण्याकरता हातामध्ये तलवार घेतली निघाले. 1650ला तुकोबरा गेले. अर्थात त्या दिवशी छत्रपती शिवराय 20 वर्षाचे होते. मग विचार करा, ज्या छत्रपती शिवरायाच्या स्वराज्य संस्थेमध्ये बहरजी नाईक नावाचा गुप्तहेर संघटनेचा प्रमुख होता,
ज्याची गुप्तहेर संघटना जगाला लाजवील असं नियोजन करत होते. त्याच्या जर संपूर्ण गुप्तहेर संघटनेचीच जर चर्चा केली, काहीच घेणं देणं नाही. आयुष्यभर स्वतःच्या पत्नीला देखील बहिर्जी नाईक कळाला नाही. हा नेमकं छत्रपती शिवरायांचा बहिर्जी नाईक गुप्तहेर संघटनेचा प्रमुख आहे हे स्वतःच्या पत्नीला माहिती नव्हतं. यापेक्षा किती कमालाची शांतता असावी, किती स्वराज्याची निष्ठा असावी. एवढंच काय, ज्या व्यक्तीनं आयुष्यभर स्वतःचा परिचय दिला नाही, औरंगजेबच्या दरबारामध्ये जाऊन कव्वाली गाऊन औरंगजेब खुश करावा, त्याचं बक्षीस घेऊन यावं आणि संपूर्ण त्याला व्यवस्थापन राजांना येऊन सांगावं, एवढी गुप्तहेरची संघटनेची नियोजन होतं. सांगताना माझा आणखी रात्र संपून जाईल. ज्या दिवशी छत्रपती शिवरायांचा स्वराज्याभिषेक झाला, जिने स्वराज्याकरता स्वतःचं देखणं स्वप्न साकार करण्याकरता जीवाची किती वेळेस बाजी लावली, पण त्याला स्वराज्यामध्ये सामील होता आलं नाही. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दानपत्र वाटत चालू होतं. त्या टायमाला दानाच्या रांगेमध्ये स्वतः बहिर्जी नाईक एक वेश पांघरून आलेला राज मुजरा, तेवढ्या शब्दांनी राजांचा सारा दिशा आवाज कळला. अरे तो बहिर्जीचा आवाज आहे. मानवरती करायला लावली आणि राजांच्या डोळ्याला पाणी आलं. अरे आयुष्यभर ज्यानं स्वप्न साकार करण्याकरता स्वतःचा प्राण बाजीला लावला, 24 तास मृत्यूसोबत घेऊन फिरला, पण तरीही स्वराज्य स्थापनेच्या दिवशी, माझ्या राज्याभिषेकाच्या दिवशी देखील हा स्वतःचा परिचय देऊ शकत नाही. कदाचित आत्ता परिचय झाला तर पुढचं काम होणार नाही. कसली कमालीची गुप्तता असेल. अशी तळागाळाशी एक एकदा पायाबंदीखाली चिरे जरल्या गेली. माझा विषय लांबेल. त्या बहिर्जी नाईकच्या गुप्तहेर संघटनेवरती संशय येईल म्हणून तर 1650ला जेव्हा तुकोबाराय गेले तेव्हा बऱ्याचशा संघटनेनं आजही लोकांच्या वैकुंठ गमनावर जो संदेश प्राप्त केला की तुकोबाराच्या संदर्भाने असं घडलं तसं घडलं, तर मी तुम्हाला सहज अनुमानप्रमाणे असं विचारतो, ज्या छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यामध्ये एक काडी जरी इकडे तिकडं हल्ली तरी त्यांना निरोप कळत होता, त्या तुकोबाराच्या संबंधाने काहीतरी घडलं असं जर शिवाजीराजाला कळलं असतं तर घरी जाऊन फक्त एकांतात विचार करा त्या व्यक्तीच्या सन्मानी काय घडलं असतं. 1645ला वयाच्या 15व्या वर्षी जर रांझे गावाचं नाव, तालुका भोर, जिल्हा पुणे, रांझ्याच्या प्रताप गुर्जर नावाच्या बाबाजी गुर्जर नावाच्या पाटलाने एका तरुणीवरती बलात्कार केला. तो रेवर घेऊन 70 वर्षाचा वयोवृद्ध राजा सांगतो, राजा भान हरवलं, राजा स्वप्न संपलं, राजा जीवन संपलं. काय झालं बाबा? खाली उतरून राजाने आलिंगन दिलं. त्याने सांगितलं, माझ्या मुलीवरती अपघात बलात्कार केल्याने मुलीनं आत्महत्या केली. कोण होता तो? गावचा पाटील होता. त्याला सरनोबत पदवी दिलेली आहे बादशहाच्या दरबारामध्ये. राजानं घोडे पाठवले आणि वयाच्या 15व्या वर्षी बाबाजी गुर्जर बांधून दरबारात हजर केला लाल महालामध्ये. आणि लाल महालाच्या भिंतीमध्ये म्हणून जगाच्या इतिहासात 3 भिंती मांडल्या जातात. एक छत्रपती शिवरायाच्या लाल महालाची भिंत, एक वॉल ऑफ चायना, 7 आश्चर्यातलं सर्वात मोठं आश्चर्य मानणारी चीनची भिंत, आणि आमच्या ज्ञानोबा आणि चांगदेवा करता चाललेली जड भिंत. एक भिंत चालली, एक भिंत जगाला सॅटेलाईटवरून दिसली, तर एक लाल महालाची भिंत बोलली. जेव्हा बाबाजी गुर्जर कान्होजी जिद्यांचा निरोप बाजूला फेटाळला आणि छत्रपती शिवरायांनी वयाच्या 15 वर्षी बाल्यावस्थेत निर्णय घेतला, याने स्वराज्यामध्ये अपराध केला, त्याला दंड द्या, त्याचे हात आणि पाय कलम करा. हात पाय जेव्हा कलम केले, रक्ताच्या चिंकळ्या जेव्हा त्याच्यावरती गेल्या आणि संपूर्ण भिंत लाल झाली, तेव्हा ती भिंत बोलली, राजा खूप वर्ष या स्वप्नाची वाट पाहत होती. आता मला कळलं, नक्की स्वराज्याचं तोरण बांधल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या राज्यामध्ये सामान्य व्यक्तीवरती जर बलात्कार झाला तर त्याला कलम केल्या जातो, त्या हातापायाची देहदंडाची शिक्षा देत होती त्यांचे श्रीगुरू ज्या तुकोबारायांनी छत्रपती शिवरायाला अनुग्रह दिला. आणि तुकोबारायांनी शिष्यत्व गुरुत्व ज्यांचं पत्कारलं आणि शिष्यत्व ज्यांना बहाल केलं, त्या तुकोबारायाच्या संदर्भाने जर काही घडलं असतं तर थोडंसं झोपताना तरी विचार करा, छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याला आपण किती मोठा धोका देतोय. एखाद्या जातीला, एखाद्या शहराला, एखाद्या धर्माला बदनाम करण्याच्या नादात कदाचित शिवरायाच्या गुप्तहेर संघटने होती आणि शिवरायाच्या स्वराज्यावरती तर गदा येणार नाही. कारण अशी घटना कळली असती तर आज ना उद्या, उद्या ना परवा, 13 कधीतरी घटना कळली असती. माहीत नसेल तर आणखी सांगतो, तुकोबाराला मंबाजी बोने काट्याने मारले हे सर्वांना पाठ आहे. पण त्याच मंबाजी बोला नारायण महाराजांनी देहूतू गावातून काढून दिलं. तुकोबाराचे चिरंजीव छत्रपती शिवरायानंतर संभाजीराजांनी आणि नारायण महाराजांनी, म्हणजे आजही ज्ञानोबारायाच्या संस्थानला सर्वात पहिली देणगी संभाजीराजांची. तर ज्ञानोबारायाचं संस्थान जर कोणी बनलं असेल त्या काळामध्ये, नेटला आजही सर्च करून पहा, महाराष्ट्राचं जे सरकारचं गॅजेट आहे ना, महाराष्ट्राचं गॅजेट, त्या गॅजेटमध्ये पेज क्रमांक 102, 103, 104 या 3 पेजवरती ज्ञानोबारायाचं आळंदीचं माऊलीचं मंदिर, हे संपूर्ण मंदिर तुकोबारायांनी बांधलं असा महाराष्ट्र शासनाला पुरावा 2008 मध्ये सापडला. आणि तो कोणाला सापडला?
यवतमाळचे अर्थात अमरावतीचे वासुदेव शास्त्री, त्यानं तो महाराष्ट्र सरकारला दाखल केला. आणि आजही जर कधी आळंदीला परत दर्शनाला गेलात तर माऊलीच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये पादुकेच्या अगोदर समाधीच्या अगोदर जो गाभारा आहे त्या गाभारामध्ये उजव्या हाताला एक बोर्ड बसवला. ज्यांना बसवला ते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण. तारीख होती 31 जानेवारी 2008. सर्व डिटेल्स सांगतो. आणि त्या बोर्डवरती स्पष्टपणे लिहिलं आहे की हे मंदिर 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी बांधलं. विठाला विठाला. आजही ती महाराष्ट्रातल्या जनतेला कदाचित माहीत नसेल की माऊलीचं मंदिर तुकोबारांनी बांधलंय. सामान्य तुकोबार आहे, कसली जहागिरी असेल ती, कसला धरारा असेल तो, कसलं मातबर घराणं असेल ते. आणि त्या काळामध्ये म्हणून आजही माझ्या बोलण्याचा अर्थ एवढाच होता, छत्रपती शिवराय तुकोबाराची एवढे अनन्यसाधारण संबंध आहेत. छत्रपती शिवरायांची तुकोबाराची सर्वात पहिली भेट लोहगावला झाली. तुकोबारांचा आजूळ राजे जात असताना शिवराय तुकोबाराच्या दर्शनाकरता गेले. आणि दर्शनाकरता गेले तेव्हा तुकोबाराने आपल्या आत्मस्थितीमध्ये सहजपणे कीर्तन केलं. तेव्हा त्यांनाही कल्पना होती की समोर राजे येऊन बसलेत. आपल्या आत्मभानावरून कीर्तन केलं. त्या टायमाला काही क्षणाकरता शिवाजीराजे कर्तव्य विन्मुख झाले आणि घरी जाताना एकच निर्णय घेता लाल महालामध्ये, उद्यापासून स्वराज्य स्थापनेचा विचार बंद, आपणही आत्मचिंतन करायचं, तुकोबाराचं दास्यत्व पत्करून त्यांच्याच रात्रंदिवस पाठीमागं फिरायचं. या ध्येयाने ते रात्रभर विचार करत आपल्या आईला सांगू लागले. मासाहेबांचे डोळे लालबंद झाले आणि मातेने विचार केला, अरे याला कोणी आता समजून सांगावं, तू ज्या कामा करता ते काम वेगळं आहे. सकाळी तर घोडेस्वार सोबत घेतले आणि राजमाता जिजाऊ संत तुकारामाला भेटण्याकरता देहू गावला गेल्या. आणि देहू जाऊन तुकोबारांना सांगितलं, महाराज रात्री शिवबाने आपलं कीर्तन ऐकलंय. रात्रीपासून त्याचं मन भानावरती नाही, तो एकच निर्णय घेतो, आत्मचिंतन करणे, तुमचं दास्यत्व करून रात्रंदिवस परमार्थ करत राहणे. पण एक महाराज त्याला परत कर्तव्य सन्मुख करा, तोपर्यंत ही ग्रंथरचना चालणार नाही. तुकोबाराला कळलं महासाहेबांना काय म्हणायचं. परत कीर्तन ठरल्या गेलं. महासाहेबांना सांगितलं, राजा तुकोबाराच्या कीर्तनात जाणार नाही का. महासाहेबांना होऊन पाठवलं. पडत्या फळाचा आज्ञा म्हणल्यासारखं. त्यांना तेच तर करायचं होतं. कीर्तन ऐकण्याकरता तेव्हा तुकोबारांनी छत्रपती शिवरायाच्या संबंधाने जो अभंग घेतला तो अभंग होता, धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन हेचे आम्हा करणे काम. आणि तेव्हा बोले, राजा शस्त्र हातात धारण करणं तुमचं काम आहे आणि त्या शस्त्राला शास्त्र सांगणं आमचं काम आहे. आमच्या शास्त्राचं रक्षण करणं तस्मात शास्त्रम प्रमाणते किंवा विद्याविवाद आहे किंवा शास्त्राच्या सन्माने विद्याविवाद आहे, धनमद आहे, शक्तीपरिश्रम परपीडन आहे, खलस्य साधुरी प्रथम येतात, ज्ञानाय दानाचे रक्षण आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःचं शस्त्र जगाला सांगणे आणि शास्त्र सांगण्यामध्ये फरक असतो. मी शास्त्र जगाला सांगण्याकरता जन्माला आलो, या शास्त्राचं जतन करणे तुमच्या हातात शस्त्राशिवाय ते शक्य नाही. माझा विषय आणखी पुढे लांबेल. फक्त मी प्रस्ताविक या संबंधाने करून गेलं की वारकरी सम्राटी संत तुकोबार आहे आणि छत्रपती शिवरायांचा अनन्य साधन संबंध आहे. विठाला विठाला. त्यामुळं कृपया करून कोणत्याही व्यक्तीने कोणाच्या तरी सांगण्यावरती विश्वास न ठेवता, जसं मी आत्ता बोललो तो पोरगा सर्च करत होता गुगलला, तो सर्च करून पाहत होता, तसं आपणही जे मी वाक्य बोलतो सेंटेन्स ते सेंटेन्स आपण स्वतः नेटला सर्च करावे. एव्हिडन्स पुरावा आहे. पूर्वीच्या काळामध्ये एक होता राजा, त्या दोन बायका सांगणं सोपं होतं. आत्ताचा काळ वेगळ्या, समोर शूटिंग चालू आहे. एक वाक्यही चुकीचं बोलणं शक्य नाही. आणि त्यातल्यात मी पण थोडंसं लॉचा संबंधाने 1-2 वर्ष मी लॉचा स्टुडंट आहे, ठीक नाही. त्यामुळे कायद्याच्या संबंधाने थोडंसं नॉलेज असल्यामुळे, जास्त नाही पण कोणत्या कलमाच्या संबंधाने कोणत्या घटना घडते त्या अमेंडमेंट झालेल्या बऱ्याचशा घटना पाहतात मला. पण आपल्या सर्वांना या संबंधाने कळावं म्हणून कोणावरती एखादा व्यक्ती म्हणलं की असं घडलं तर तुम्ही सरळ घ्यायचं. तुमच्या घरात मोबाईल नसेल, तुम्हाला नसेल तर तुमच्या मुलीला, तुमच्या मुलाला, तुमच्या नातवाला, तुमच्या नातीला कोणातरी त्या मोबाईलमध्ये कळतं, त्याला सांगायचं, अरे बाबा तुझ्या मोबाईलला पहा रे, तुकोबाराबद्दल रात्री महाराज असं म्हणत होते. कारण पोरांना तेवढं नॉलेज असतं. गुगलला शब्द जरी टाकला, तुमची स्पेलिंग चुकेल, तुमचा शब्द चुकेल, पण ते करेक्ट दाखवतो. आता येताना आमच्या एका विषयावरती चर्चा झाली. आपल्या राष्ट्राचं बुक कोणतं, भारताचा पहिला ग्रंथ कोणता. आजही गुगल कन्फ्यूज आहे. इंडियन गुगल कन्फ्यूज आहे. गीता किरा त्यांना फिक्स नाही. आणखी तुम्ही नेटला कीर्तन सुटल्या सर्च करा, पण तुम्ही फक्त एका देशाचं नाव टाका, थायलंड नॅशनलाइज बुक, थायलंड देशाचं नॅशनलाइज बुक असं टाकलं, ते कन्फ्यूज नाही. तिथं परफेक्ट एकच नव्हतं, फक्त रामायण. थायलंड सारख्या देशाचा राष्ट्रग्रंथ रामायण आहे. तिथं गुगल सर्च केलं तरी ते अजिबात ऑब्जेक्शन नाही, अपील नाही का नाही. रामायण म्हणजे रामायणच, चित्रासह सगळं हजर आहे थायलंडमध्ये. पण आज इंडिया कन्फ्यूज आहे. नेमका राष्ट्रग्रंथ कोणता सांगावं.
म्हणून तर एका टायमाला मी अपील केलं होतं, आमच्या मित्रांनी मेल केला होता की धर्मानुसार ग्रंथाची शपथ दिली जावी. मग हिंदूंचा धर्मग्रंथ जर गीता म्हणलं जात असेल, मुस्लिमांकरता कुराण असेल, ख्रिश्चनांकरता बायबल असेल, तर कोर्टामध्ये प्रत्येकाने गीतावरती हात ठेवायचं काय कारण येतो? ज्याला त्याला ज्याच्या धर्माच्याच ग्रंथावरती हात ठेवायला दिला पाहिजे. आणि तो जो राष्ट्रग्रंथ असेल तर मग राष्ट्राच्या संदर्भाने सगळ्याच्या घरात तो पोहोचला पाहिजे. त्याच्याकरता स्वतंत्र कायदे असावे. ठीक आहे, आता माझा तो आजचा विषय नाही. बरेचसे लोक आपण काय झालं, पिढ्याने पिढ्या गतानुगोतके लोक, हा असं एक सूत्र आहे. जसं परंपरेने चाललं तसं पुढे कंटिन्यू करत राहणे, मग त्याचा शहानिशा न करणे. आत्ताशिक लोक का करंतु पंतु सुरू झालंय. पूर्वीच्या काळात तर उलट कोणी कोणाच्या विरुद्ध बोलू नये, तो पापी आहे, तो जास्त शंकाखोर आहे, असं नाही. तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. जे मनात आलं ते बोलत राहावं. मी या संबंधाने बोललो. आजही लोकांनी संतांच्या संदर्भातले गैरसमज केलेत. आणखी पुढं बोलू का? ज्ञानोबराचा जन्म झाला 15 ऑगस्ट 1275. ज्ञानोबराचा जन्म झाला 15 ऑगस्ट 1275 आणि ज्ञानोबरा गेले 27 नोव्हेंबर 1296. 22 वर्षे जगले. 1296ला संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधीला स्वतः नामदेवराय होते आणि ज्ञानोबराच्या समाधीनंतर नामदेवराय 54 वर्षे जगलेत. विठाला विठाला 1350ला गेलेत संत नामदेवराय. 1599ला नाथ महाराज गेले. 1597ला महाराणा प्रताप गेले. 1599चा म्हणजे 1631ला संत चरित्रामध्ये गोस्वामी तुळशीदासांचं चरित्र लिहिलं गेलं. त्यानं स्वतः रामायण 1631ला राजांच्या जन्म. मी सगळ्यांच्या तिथी माझ्या डोक्यात तारखा याकरता सांगालो, कारण मुलांना तारखा कळणं गरजेचं आहे. तिथी सांगितल्यानंतर लोक सांगते ही पंचमी द्वितीया तृतीया प्रथमेची, तुम्ही आम्हाला कळा ना. पण तारखा का सांगितलं तुम्हाला तारीख कळेल की कोणते संत कोणत्या कालखंडात जन्माला आले. 1250ला सावता महाराज जन्मले. 1259ला जनाबाई जन्मल्या. 1259 जनाबाई. त्यानंतर 2 वर्षांनी नामदेवरायचा जन्म आहे. आपण 68ला तसा जन्म त्यांचा. म्हणजे आपण तारखा पाहत नाही. मोघम कोणास तरी काहीतरी अचानकपणे ऐकतो आणि मग ते सांगितलं तसं सांगत राहतो. ते म्हणले म्हणून आम्ही म्हणलो. आजही सांगू का तुम्हाला, ऐकायला वाईट वाटेल पण स्पष्ट बोलतो, कारण यापूर्वी कधी तुमच्याकडे आलो नव्हतं ना, येण्याची परत अपेक्षा नाही, पण स्पष्ट बोलतो. आजही महाराष्ट्रातल्या, रेकॉर्डिंग करा, आजही महाराष्ट्रातल्या 99% कीर्तनकारांनी ज्ञानोबाचं चरित्र वाचलं नाही. 99% गायकांनी ज्ञानोबाचं चरित्र वाचलं नाही. वादकांनी चरित्र वाचलं नाही आणि ऐकणाऱ्यांनी वाचलं नाही. ही यापूर्वी कोणीतरी वाचलं तेच कंटिन्यू सांगतात. भिंत चालली, रेड्या बोलला, हात, एवढं सांगणं चालू असतं. प्रत्यक्ष आम्ही यांचं चरित्र वाचलं असं म्हणणारे किती हातवरती जातील. वेगळ्या वेगळ्या लेखकाचं, वेगळ्या वेगळ्या संतांचं आपण वाचलंय. आपण फक्त कीर्तनातून ऐकलंय. आणि ज्यांना सांगितलंय त्यांनी कोण असतं तरी ऐकूनच. वाचनाचा टक्का आहे फक्त 1%. आता वाढला असेल तर 2%. कोणी वाचत नाही. तुकोबारांचं चरित्र वाचलं जर असं कोणाला विचारलं, अरे वाचलं कसलं? वर्षे गाथ्याचं पारण न करणारी माणसं आहेत, वर्षे ज्ञानेश्वरीचं पारण न करणारी माणसं आहेत. पण आपणही त्यांना संत आणि त्यांना विद्वत प्रचित मानतो. याचाही दुर्दैव आहे तसं. आपल्याला मुळात त्यातली अक्कल नाही आणि आपण कोणाबद्दल बोलतो याचं भान नाही. त्याचा परिणाम ऐकणाऱ्या माणसाला एंटरटेनमेंट हवे. सध्याच्या स्थितीला काही करून मनोरंजन करा आणि आमचा दिवस कसं तरी कटवा. 2 तास आम्हाला एंटरटेनमेंट करा, तुमची दक्षिणा घ्या, गोड ढळा निघा. मग आम्ही जगभरातला अभ्यास करायचा सोडून द्यायचा आणि तुम्ही आमच्यावरती खुश कशाने होणार? तुम्हाला इम्प्रेस करण्याकरता काही अंग विक्षेप करायचं, काही चाळे करायचे, 2 रुपये घ्यायचे. तुमचा संसार आमचा संसार. म्हणजे केवळ मी माझा संसार चालवण्याकरता जर तुकोबाराच्या अभंगाचा बळी दिला तर नियती कधी मला माफ करेल? नियती कशी माफ करेल? जगाचा प्रश्न सोडा, पण नियती माफ करणार नाही, रात्र झोप लागणार नाही असे संबंध नाही. कारण माणसाने माणसाचा बळी दिलेला चालतो. आपण पाहिलंही असले कित्येक वेळेस. पण ग्रंथाचा आणि संताचा बळी देऊन जर तुम्ही संसार चालवत असाल, मान प्रतिष्ठाने कीर्ती मिळवत असाल, तर नियती तुम्हाला एक दिवस तरी वेडे केल्याशिवाय राहणार नाही. विठाला बेटा. आणि म्हणून जर कोणाच्या मनामध्ये ही शंका आलीच की छत्रपती शिवाजीच्या जयंतीनिमित्ताने, जन्मदिनाच्या निमित्ताने सप्ताह पहिल्यांदा संपन्न होतो, पोरांनो काय संबंध आहे बुवा संतांचा आणि राजांचा? तर त्यांना सांगता यावं, संतांचे जे ग्रंथ आहेत, ज्याला आम्ही शास्त्र म्हणतो, त्या शास्त्राचं जतन हे शस्त्र हातात घेऊन राजांनी केलं. म्हणून सप्ताह करायचा. आणखी पुढचं सांगतो, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली सर्वांच्या उईपाटे शके 1272. ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला. तारीख आहे का आता? अल्लाउद्दीन खिलजीची सर्वात पहिली महाराष्ट्रातली जी स्वारी झाली ती होती 6 फेब्रुवारी 1296.
किती 6 फेब्रुवारी 1296 आणि ज्ञानोबांनी समाधी घेतली 27 नोव्हेंबर 1296. अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे छळ वाजू लागले. परिणाम आता एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य ही जी परंपरा होती आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, ज्ञानोबांनी मोडीत काढत ज्ञानदेवासार सुजरीतपर्यंत आणली होती आणि सर्वसामान्य व्यक्तीला ज्ञान कळावं म्हणून ग्रंथ लिहिला होता. आता तो ग्रंथ वाचावा लोकांनी की जोताचा प्राण वाचवावा. लोक प्राण वाचण्यामध्ये मग्न झाले होते म्हणून एवढा मोठा महान ग्रंथ ज्ञानोबांनी समाधीचा अभंग वाचा, ज्ञानोबाचा देवनिवृत्तीने धरले दोन्ही कर. त्यातलं 5वं कडवं जाऊनी ज्ञानेश्वरी बैसले आसनावरी आणि पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. म्हणजे जी लिहिली ती पुढे ठेवली. नामदेवराय म्हणतात पुढे ठेवली आणि समाधी घेतली. मग जर समाजाकरता लिहिलेला ग्रंथ होता तो समाजाला द्यायला पाहिजे का नाही? तो जवळ घेऊन समाधीस्थ झाले आणि त्याच्यानंतर नाथरायांचा जन्म झाला 1533. किती? ज्ञानोबराय जन्मले 1275 आणि नाथराय जन्मले 1533 आणि नाथराय गेले 1599. 66 वर्ष जगले नाथराय. 1533. मग विचार करा 1275ला ज्ञानेश्वरी लोप झाली आणि ती 1233 नंतर ओपन झाली. 350 वर्षाचा 250-350 वर्षाचा कालखंड काय केला? कारण त्या ग्रंथाचं रक्षण करणारा राजा नव्हता. जेव्हा ते नाथराय मोठे झाले आणि 1600 मध्ये, कारण ते 1299ला गेले आणि नाथरायाची संपूर्ण शुद्धी झाली, त्या टायमाला छत्रपती शिवराय शहाजीराजे महादजीराजे यांचा जन्म झाला. शहाजीराजे आजही 2021 मध्ये शिवरायांचं चरित्र घराघरात आणि दारादारात लोकांच्या कणाकणात रोमारोमात दिसतं ना, तर शिवरायांच्या नावातली शिवाजी महाराजांच्या नावातली ताकद काय विश्वाला कळेल. आणि कोणाकोणाला ती कशी कळली जर मनामध्ये प्रश्न विचाराल ते एक वाक्य आपल्या सर्वांना सांगू जाईल. शिवरायांनी संभाजीराजाच्या नावाची ताकद काय होती ही आपल्याला आज प्रश्न पडला असेल, पण हाच प्रश्न त्या काळात शिवाजी महाराज संभाजी महाराज गेल्यानंतरही मी मराठ्यांचा राजा होऊ शकत नाही या शब्दानं बेचून औरंगजेब परेशान झाला होता. औरंगजेबनं जेव्हा 19 फेब्रुवारी 1630ला शिवाजीराजा जन्मलं आणि 3 एप्रिल 1680ला राजे गेले. 80ला राजे गेले. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती धोरणराजे पुढे जन्माला युगंधर संभाजीराजे. 11 मार्च 1689 32 वर्षाचा कालखंड. वडू तुळापूरच्या त्रिवेणी संगमावरती संभाजीराजाला 39 दिवसाची याचना केली आणि 11 मार्च 1689ला संभाजीराजांना ठार मारलं. 1689 संभाजीराजे ठार मारले. 1680ला शिवाजीराजे गेले. पण तरीही औरंगजेब मराठ्यांचा राजा होऊ शकला नव्हता म्हणून तो परेशान होता. म्हणून तर अहमदनगरला चांदबिबीच्या महालामध्ये राजदरबार तो बेचे होऊन लालबंद डोळे करून तो म्हटला होता मला मराठ्यांचा राजा व्हायचंय, कोणीतरी मला उपाय सांगेल. आणि तेव्हा त्याच्याच मंत्रिमंडळात एक मंत्री असा म्हणला होता जा बना गुस्ताखी माफ हो लेकिन मराठों का राजा बनना है तो एक आदमी सलाह दे सकता है. कोण है वो? उसका नाम क्या है? त्यांनी सांगितलं त्याचं नाव आहे काजी हैदर. मुस्लिम है? बोले हाँ लेकिन शिवाजी राजा का वकील है वो. एक निष्ठ है, स्वराज्य के प्रति उसकी इतनी लगन है आप कुछ भी करो वो स्वराज्य के प्रति दगा नहीं दे सकता. राजांच्या सैन्यामध्ये लाखो सैन्य मुस्लिमांचं होतं कारण त्यांचा पण होता या भगव्या झेंड्याकडे जो चालेल तो माझा असेल. पण केला होता. घोडे पाठवले गेले आणि काजी हैदर उचलला, राजदरबारात हजर केला. त्याला आश्चर्य वाटलं मला का आणलं असेल. शिवाजीराजे गेले, संभाजीराजाला ठार मारल्या, मला का आणण्याचं कारण आहे? त्याने विचारलं जापना गुस्ताखी माफ हो लेकिन क्यों आदेश फरमाया? काजी हैदर मला मराठ्यांचा राजा व्हायचे. मराठी शब्दाचा अर्थ महाराष्ट्रीयन, मराठी बोलणारे आहे का नाही, त्याला इतिहासात मराठी म्हणतात. मराठ्यांचा राजा व्हायचे. मी मराठों का राजा बनना चाहता हूँ. तू संभाजीराजे पाहिला आणि तू शिवाजीराजांनाही जवळून पाहिलंस. मला शिवाजीराजे गेले म्हणजे तो राजा म्हणत नव्हता, तो शिवाजी म्हणत होता. औरंगजेब सिवा गया संभाजी तो मैंने ठार किया है, अभी भी मैं मराठी का राजा नहीं बन सका, तू ही बता मुझे क्या करना चाहिए. आणि तेव्हा त्या काजी हैदरनं त्या काळात जे औरंगजेबला उत्तर दिलं ते इतिहासाने लिहिलं ते फक्त तेवढं तुम्हाला सांगतो. तो काय बोलला माहिती का? जापना गुस्ताखी माफ हो लेकिन आप मराठों के राजे कभी ही नहीं बन सकते. लेकिन क्यों नहीं बन सकते? अब इसलिए नहीं बन सकते ये मराठे दिखने में तो बकरी जैसे लेकिन जब वो शिवाजी और संभाजी का नाम लेते तो शेर बन जाते. इस मिट्टी में जब तक शिवाजी और संभाजी नाम रहेगा तब तक मराठे को जीतने वाला पैदा ही नहीं हो सकता.
हे देखेगे आप सोच भी नाही सकते. त्याचा इतिहास आजपर्यंत जगाने आजमावला आहे, जगाने पाहिला तो इतिहास, कारण त्या नावातच एवढी मोठी प्रचंड ताकद आहे. म्हणून तर जगाला ना माहीत नसले व्हिएतनामसारखा देश, नेटला सर्च करून बघा, व्हिएतनामसारखा देश जो जगाला माहीत नव्हता 20 वर्ष अमेरिकेशी लढला, आणि जेव्हा तो विजयी झाला तेव्हा तिथला राष्ट्राध्यक्ष, नेटला सर्च करा, त्याचं नाव होतं HO स्पेस द्या, CHI स्पेस द्या आणि MINS, हो ची मिन असं व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाचं नाव आहे. मी तुम्हाला क्लिअर करून सांगितलं, नेटला सर्च करून पहा माझं कीर्तन संपल्यावर, आहे की नाही. थोडं 3 स्पेस देत चला. हो ची मिन अशा पिळदार मिशात त्याला असा बारीकसा आहे, तो त्या व्हिएतनाम देशाचा राष्ट्राध्यक्ष. जेव्हा तो मेला त्यांनी मरण्याच्या अगोदर मृत्यूपत्रात लिहून ठेवलं इंग्लिशमध्ये वाक्य की मी मेल्यानंतर माझ्या समाधीवरती हे वाक्य लिहा, आणि त्याचा समाधीत मराठीत अर्थ असा होता, छत्रपती शिवरायांचा मावळा, असं नाव होतं. त्यानं आजही व्हिएतनाम देशामध्ये शिवरायांचे पुतळे तिने उभा केले, कारण त्यानं कॉलेज जीवनामध्ये शिवाजीराजे वाचले आणि अंगीकारले, अनुभवले, आणि तशी नियती केली. त्याचा परिणाम अमेरिकेसारख्या देशाला ते नतमस्तक करायला लावलं. म्हणून तर तिथली संरक्षण मंत्री जेव्हा भारतात आली तेव्हा भारतात आलेल्या परराष्ट्र मंत्र्याला लाल किल्ला दाखवणे, ताज दाखवणे अशी परंपरा असते. तिने सांगितलं मला कुठेच जायचं नाही, मला सरळ शिवाजीराजांची समाधी असणारा रायगड किल्ला दाखवा. दिल्लीतून हेलिकॉप्टर उचलला गेला आणि शिवरायांच्या समाधीपुढे अर्थात रायगड किल्ल्यावरती तिला घेऊन गेली. तिने आपल्या अश्रूंना मुवाट मोकळी केली. तिथली माती राजांच्या समाधीपुढची घेतली, स्वतःच्या नॅपकिनमध्ये टाकली, बांधली आणि पर्समध्ये ठेवली. तेव्हा पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला होता, भारतात घडलेली घटना रायगड किल्ल्यावरती. तिला विचार होतं इंग्लिशमध्ये, तिनं दिलेलं उत्तर मी आपल्या मराठीत बोलतोय. तिला फक्त विचारल्या मातीचं काय करणार. तिनं सांगितलं ही माती मी माझ्या देशात घेऊन जाणार, माझ्या देशात जिथं प्रारंगण आहे, रणांगण आहे, तिथं टाकणार. कदाचित शिवरायाच्या समाधीचा आणि या मातीचा परिणाम होईल आणि एखादा शिवाजीराजे माझ्या देशात जन्माला येईल. ही जगभरातल्या लोकांची राजांप्रती भावना आहे. जगभरातले लोक राजांना फॉलो करतात. म्हणून तर आजही अफगाणिस्तानमध्ये छत्रपती शिवरायांचे पुतळे आहेत. नेटला मी जे बोलतो ते फक्त सर्च करत चला. छत्रपती शिवरायाचे पुतळे जगभरातल्या अनेक देशात आहेत, अनेक देशात. भारतात असणे, महाराष्ट्रात असणे कौतुक नाही, अनेक देशात आहेत. अफगाणिस्तानात शिवरायाचे पुतळे चौकात उभे केले. त्याचं जर कारण ऐकाल तर तुम्ही आणखी आश्चर्य व्हाल. त्याचं कारण तर असं दिलं आहे, कारण 498 माणसं अफगाणिस्तानातून भारतामध्ये गुलामगिरी करण्यात आणली होती, आणि त्या गुलामगिरीत आलेला मनुष्य मृत्यूदंड असतो, तो परत जात नाही. म्हणून तर इंग्रजांशी ॲग्रीमेंट करार करताना डच पोर्तुगीजच्या समोर ॲग्रीमेंट करत असताना छत्रपती शिवरायांनी सुरतला ॲग्रीमेंट झालं, आणि तेव्हा एकच सांगितलं, गुलामगिरी ते अफगाणिस्तानातले 498 माणसं परत गेली पाहिजेत. जेव्हा ही 400 माणसं छत्रपती शिवरायांनी परत सोडली आणि ही माणसं परत अफगाणिस्तानमध्ये गेली, तेव्हा तिथले त्यांचे मामा मावशी काकाजी नातेत लोक होते, मुस्लिम समाज अफगाणिस्तान. तेव्हा त्याने विचारलं, गुलामगिरीतला माणूस जिवंत परत आला, आजपर्यंत इतिहास घडलाच नाही, वो कोण है अल्लाह का बंदा जिसने आपको रिहा कर दिया. तेव्हा त्या लोकांनी 498 माणसांनी तिथल्या लाखो जनतांना सांगितलं, आज तक हमने भगवान अल्लाह खुदा निर्गुण देखा था, लेकिन वही अल्लाह सगुण बनकर शिवाजीराजे बनकर भारत में पैदा हुआ है. आणि त्यानं चौकात शिवरायांची पुतळी उभे केली. जगभरातलं क्रांतिकारी जीवन छत्रपती शिवरायाचं आहे. आणि म्हणून जग जेव्हा एखाद्या व्यक्तीकरता वेडं होतं, जगातल्या अनेक लोक जेव्हा त्या राजाच्या संबंधाने प्रार्थना करू लागतात, तेव्हा त्याच राजाने ग्रंथाचं रक्षण करणं, म्हणून त्या व्यक्तीच्या संदर्भातले जन्मोत्सव साजरे झाले पाहिजेत. कारण मोठ्याचं जीवन हे लोकांना इन्स्पायर प्रेरणा देणारं असतं. त्याचं जगणं, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचा एक एक शब्द काय आयुष्यभर सांगावे तर एवढे राजे आहेत. आणि राजाचा आणखी एक मोठेपण सांगतो, अभंगाच्या पहिल्या चरणात जातो. राजाचा आणखी मोठेपण सांगू का किती? महाराष्ट्रामध्ये 450 किल्ले आहेत, पण एकही किल्ल्याचं नाव शिवाजी नाही, एकही किल्ल्याचं नाव संभाजी नाही. महाराष्ट्रात शिवाजी, संभाजी, शहाजी, मालोजी या नावाचा किल्लाच नाही. आणि किल्ले तर राजानं तयार केलेत. जन्माला आले तेव्हा 1630ला 150 किल्ले होते महाराष्ट्रात, 1680ला 450 होती. एक घर उभा करता येत नाही. सुखियासह परक्याशी लढा देत अवघ्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये, 50 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यातले 1500 खेळण्यात गेली. 35 वर्षाच्या कालखंडामध्ये विश्वाला लाजेल एवढे प्रचंड मोठे दुर्ग उभा केले, पण एकही आपल्या स्वतःचं नाव दिलं नाही. स्वतःच्या नावाची प्रॉपर्टीची तर कोणत्या नावाची शिल्लक नाही. म्हणून आमचे जुने महाराज एक वाक्य बोलायचे, लाखो 33 कोटी देवतांचे कोट्यवधी मंदिर आहेत. 33 कोटी देवतांची
कोट्यावधी मंदिर आहेत, पण ज्याचं एकही मंदिर नसताना कोट्यावधी अब्जावधी जनतेच्या हृदय मंदिरात राज्य तो छत्रपती शिवाजी महाराज. हृदय फाडलं की राजा नाव दिसलं की मनुष्य विचार करू लागतो, असं स्वतंत्रपणे दिसलं. कारण त्यानं स्वतःचं जीवन, राजांना स्वतःचं जीवन देशाकरता स्वराज्याकरता समर्पित केलं. आणि तो कुमार म्हणतात अशा व्यक्तीच्या जीवन आयुष्य वृद्धी म्हणतो नामदेवाचा शब्द अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरच्या दासा. जो दासत्व करतो आणि जो दासाचं दास्यत्व करतो अशा व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त झालं पाहिजे. आणि अशा व्यक्तींची जयंती केल्याने लोकांना प्रेरणा मिळते. म्हणून छत्रपती जन्मोत्सवाच्या निमित्तानेच कार्य घडावा हा डोळ्यापुढे ठेवला गेला. मी माझा विषय सांगत होतो की साधू आणि संत आपल्या जीवनामध्ये टाईमपास करत नाहीत. त्यांचा जीवन टायमात पास होतं जसं साधूने केलं तसं. म्हणून त्यांच्या जीवनातला वेळ काळही धन्य आणि वेळही धन्य होतो. मात्र जी माणसं देवाला जाणतात पण देवाला मानत नाही, दुर्दैवाने राक्षस म्हणतात. जी माणसं देवाला जाणत नाहीत, म्हणत नाही, दुर्दैवाने त्याला चक्षुर्वय सत्य डोळ्याला दिसतं तेवढं खरं म्हणणारे चारवाक असतात. मात्र तुमच्या आमची सारखी माणसं देवाला मानतात. आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना करतो. आळंदी, पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, आईवडिलाची सेवा, अतिथी पूजन, सप्तामध्ये कीर्तन, प्रवचन, काकाभजन, नृसिंह, गोकाष्टमी 24 तास देवाचं चिंतन करतो. पण ईश्वराला आपण जाणत नाहीत. मंदिराच्या पुढे गेली की हातातली तोंडातली विडी मागे धरतो, कारण आपल्याला भीती वाटते देवाच्या पुढं ओढू नये. पण पुढे गेले की परत ओढतो. त्यावर ते आपल्याला वाटतं फक्त देवाला पुढंच ओढलेली दिसते, मागं नाही. असा जो व्यक्ती आहे जो देवाला संकुचित परिच्छिन्न समजतो अशा व्यक्तिकता तुकोबर म्हणतात. तू त्याला जर कुठेही पाहत असेल, त्याला कणात राणात कर्म, तू कुठेही कर्म कर, तू केलेलं कर्म त्याला कळतं. अभंगाचं पहिलं चरण. देव जाणता 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 देव आपलिया सत्ता एक गिरीना आपलिया सत्ता एक एकी देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर आपलिया सत्ता एक एकी आपलिया सत्ता एक एकी देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर. टाळी वाजवा ना, टाळी टाळी. विसरले का? परत एकदा वाजवा. तुम्हाला आता का पहिल्या चालीच्या राहिलेला आता वाजून घेऊ. देव जाणता काय होतं, माझ्या बोलण्याची जी लय होती ना एकदम मी 120च्या स्पीड पळून गती जो करा सर सूर खाली उतरलं. वक्त्याचा बोलण्याचा रस शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत या 9 रसापैकी वक्ता ज्या रसात बोलतो तोच रस टिकून ठेवावा लागतो. विठला विठला देव जाणता देव जाणता. अभंगाचं पहिलं चरण. परमात्मा जाणतो. आपोलिया सत्ता एकाएकी देवाला जाणते पण दिले, कारण त्याला कळतं. तुम्ही समोर बसलात, तुमच्या मनात काय आलं हे मला कळत, आणि माझ्या मनात आता काय चक्र चालू आहे तुम्हाला माहीत. ते शूटिंग करतात त्यांच्या डोक्यात वेगळाच काम, जे ऑपरेटिंग करायत सिस्टीमचं त्यांच्या डोक्यात वेगळंच चालू आहे, पोरांच्या डोक्यातला वेगळाच कन्सेप्ट आहे. उद्धव महाराजांच्या डोक्यात चालू असलं कसं घडतं आणि कसं नाही, शेवट कसा होतो. तारीख तर दिली गोविंदराव महाराज. काय असतं जे ना तारीख घेतली त्याला भलतंच टेन्शन असतं. ते गात नाही, ते वाजवत नाही, त्यांना वाटतं पटकन नाही. उद्धव महाराज टेन्शनच अजिबात. ते मला म्हणले काय टेन्शन आहे मला माहिती असं.
आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला नसलं तरी मला टेन्शन आलं तर पाऊस आल्यावर. मला कीर्तन होणार नाही तर टेन्शन आहे. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, माझं 40 वर्षाचं वय आहे माझं. त्या 40 वर्षातली या क्षेत्रात मी काम करतोय 28 वर्ष झालं. मी 6वीला घर सोडलं लहानपणी. त्यामुळे मी काल परवा नाही फेटा बांधला, मी फेटा बांधून 27 वर्ष झालीत. हरिद्वार, ऋषिकेश, वृंदावन शेकडो विद्यार्थी शिकवलेत, मी शिकलो, अध्ययन केले. उलट IPS होण्याचे स्वप्न होते. UPSCचा स्टुडंट आहे मी, तसा स्टडी केला आहे तेवढा, दिली पण एक्झाम्स तशी मी. मला कीर्तनाचं नव्हतं टेन्शन. मी हजारो कीर्तनं केलेत. हजार नाही केले, हजारो केलेत. फक्त टेन्शन कीर्तन न होण्यात होतं. मी महाराजाला म्हणलोय, बंडे महाराजाला म्हणलो, मला काय पाऊस आला कीर्तन नाही झालं तरी तुम्हाला दक्षिणा देणार आहेत, पण मला घेताना लाज वाटेल. कारण मी 450 किलोमीटर इथपर्यंत ड्रायव्हिंग करत आलो आहे. शिवाय तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून तुटलेला आहे. मी आता तुमच्यासमोर फक्त एका पायावर उभा आहे, कारण आर्टिफिशियल लेग आहे. आता मी गाडीत बसलो की माझा एक पाय मी काढून ठेवतो. 2013ला माझा ॲक्सिडेंट झाला आहे. मी एक पायावर उभा आहे आता तुमच्या सर्वांच्या समोर. 5.25 लाखाला दुसऱ्या देशातून आणलेला पाय हा. मला बऱ्याचशा मित्रांनी म्हटले, तुम्ही पाय गेला तरी उभारून की मला ही खुर्ची कशाला आणून ठेवली त्याने विचारा. माझ्या कीर्तनात खुर्ची असती, मी खुर्चीवर बसून कीर्तन करावं म्हणून. पण गोविंद महाराज, मी फेटा बांधताना पांडुरंगाला प्रार्थना करतो, तूच पाय घालवलास. ज्या दिवशी जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत उभा राहील. ज्या दिवशी मला वाटलं की तू बस मी त्याची माझी बसण्याची इच्छा राहणार नाही, मी त्याला प्रार्थना करतो. म्हणून खुर्ची जरी आणली तरी मला खुर्चीवर बसण्याची वेळ येऊ देऊ नको, असं मी त्याला दररोज कीर्तनात प्रार्थना करतो फेटा बांधताना. एवढी कृपा कर, आता गेल्या तर जाऊ दे, एक तर गेलाय, पण एका पावरती मला उभा कर, असं प्रार्थना करतो. नाही केलं तर बसण्याची, पण तो करतो उभा. 11 वाजेपर्यंत तो उभा करतो, पण 11 वाजली की मला बसायची घाई होती, मग करतो उभा. बिनधास्त आहे. आपण छत्रपती शिवरायांचं चरित्र सांगतो. मला लोकांनी सांगितलं एका पार उभा राहता, एकावर पार होतं, कौतुक नाही. आपण ज्या कुळात जन्माला आलो, ज्या स्वराज्यात जन्माला आलो, तिथल्या राजा महाराजांनी हातपाय तुटल्या युद्ध केलेत. आपल्या आता फक्त कीर्तन करायचीत. आपण काय माघार घ्यावी? त्याने तर केवढं मोठं आपल्याकरता काम करून ठेवले. साधना करणाऱ्या माणसाने जरी आकाश वर पडो पाय असं म्हणायचं नाही, तसं जगायचं. उलट प्रमाण म्हणताना नाटातलं म्हणायचं कोणतं? बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला काळे अवकाश. उलट त्याला म्हणायचं, दिले ती तुझी कृपा होती, ती तुझ्याच करता दिले. चल दिलं तुला समर्पण, दोन इटकं आहे की नाही. काम करता आलं पाहिजे, समर्पण करता आलं पाहिजे. देवाच्या संबंधाने बोललो, देवाला जाणते पण दिले की देवाला सर्व कळतं. माझ्या मनातलं तुम्हाला माहीत नाही, तुमच्या मनातलं मला माहीत नाही. एवढ्या दूरून येऊन जर मला तुमच्याशी संवाद साधता आला नसता तर मला कीर्तन न करायचं वाईट वाटलं नसतं. पण एक तर ह्या भागात पहिल्यांदा आलो, ठीक नाही. बरं असं नाही ना, मी आळंदीत राहतो, परिसरात कीर्तन नाही झालं तर दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावाला इकडे येणंच होत नाही परत, ठीक नाही. हा चालवून हाच शेवट असतो, ठीक नाही. त्यामुळे त्याची ठीक आहे, मग याचा अर्थ असा नव्हता की त्याची पावसाची गरजच असते. आता काय त्याची गरज नव्हती. उन्हाळ्याचे दिवस आहेत, कुठं पडलं, कुठं थांबण, कुठं काय काय घडेल. पण तरी त्याला प्रार्थना करावीत. कधीही कोणाच्या सन्मानी एवढा विषय घ्यायचा नाही. फक्त साधना करताना त्याला समर्पण करायचं. तो करील तसं करील, त्याची जिच्छा असेल तसं घडेल. जसं माळिया जे होते नेले ते निवांतची गेले, पाणी असे केले, व्हावं लगे ज्ञानोबा म्हणतात. विषय माझा वाढेल स्मरण करून देतो. संताला जाणते पण देवातलं कळत होतं. मी राजांचं जाणते पण शेवटी सांगेल, संताला देवाचं जाणते पण. कोणतं जाणते पण? आपोलिया सत्ता एकाएकी. तो जाणता एवढा होता की जगातली सत्ता त्यानं हातात ठेवली होती. गीतेच्या 10व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, मेकांस्थिन स्थितो जगत. संपूर्ण जग ही त्याची एका अंशाची स्थिती आहे, एका अंशाची. जग आता सर्वांच्या प्रमाण पाठ ते सांगत नाही. कोणते? चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो, देखवी ऐकवी तयाचे भजन, वृक्षाची पाने, हे सर्वांच्या पाठात ते प्रमाण आहेत. देव असं करतो, देव तसं करतो, देवाची ही सत्ता आहे. पण देवाची शेवटची सत्ता सांगतो की ज्यानंतर परत तुम्हाला शंका शिल्लक राहणार नाही. ज्ञानोबाने त्याचं वर्णन केले. म्हणजे देवाची किती सत्ता आहे, तो किती जाणतो याचा शेवट केला ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत. परत त्यानंतर दृष्टांत शिल्लक ठेवला नाही. सांगतो भजन करा, विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबा म्हणतात, गामाविश्यचे भूतानी धार्यामी मौसहा पुष्णामी चौषधी सर्वा सोमभूतो अरसात्मका. या श्लोकावरती दृष्टांत दिलंय. सर्वांच्या परिचिती फक्त थोडं बोलतो.
या पृथ्वी तलावरती 71% पाणी आहे. किती? पुराण थोडंसं बोलत राहतं. किती? 71%. आणि 29% जमीन. टोटल कंट्रीज ऑफ वर्ल्ड असं जर नेटला सर्च केलं तर 195 देश नेटला दिसतील. आत्ताही जगभरात 195 देश आहेत. तुम्ही आता टाकून पहा नंतर कीर्तन सुटल्यावर, आहे की नाही. 195 देश आहेत. टोटल पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड असं नेटला टाकून पहा. आपल्या जगाची लोकसंख्या दिसेल 760 कोटी. टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया असं टाका 130 कोटी 35 कोटीपर्यंत दिसेल. टोटल पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र असं टाका 11.5 कोटीपर्यंत पोहोचेल. सगळं नेटला उपलब्ध. मी बोलत नवीन बोलण्याचं काही कारण नाही. चुकीचं मी बोलून काय करेल. तुमच्या हातात मोबाईल आहे की नाही. जगाच्या 195 देशामध्ये ही संपूर्ण व्यापलेली जमीन ही 71%, पृथ्वी दिसते 29% पाणी सोडून. ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत एक दृष्टांत विचारला आहे प्रश्नात्मक. कोणता माहिती का? ज्ञानोबराय म्हणतात एक बादलीभर पाणी घ्या, बादलीभर, आणि बादलीभर पाण्यामध्ये एवढा मातीचा ढेकळ सोडा. काय घडेल? विरघळेल. सहज कोणाला ऐकतो तो मातीतला ढेकळ विरघळेल. मग बादलीभर पाण्यामध्ये एवढा मातीचा ढेकळ जर विरघळतो, मग ज्ञानोबराय 700 वर्षापूर्वी एक प्रश्न विचारतात, ही संपूर्ण पृथ्वी ही जर फक्त 29% आणि तीही मातीची, आणि संपूर्ण पाणी 71% आणि जलाशय ना संपूर्ण, तर मग आत्तापर्यंत पृथ्वी विरघळली का नाही? पानं हलणं, झाडं हलणं डोक्यात जाऊ नका काही. शेवट सांगितलं ज्ञानोबरांनी, शेवट केला जगाचा शेवट सत्तेचा. पृथ्वीचा एक कण तर विरघळला का? बरं तुम्हाला उद्या विरघळण. पृथ्वीच्या उत्पत्तीचे कारण जगभरातल्या सायंटिस्ट शास्त्रज्ञांनी शोधलेत. नासाच्या माध्यमातून, इस्रोच्या माध्यमातून, जगातले ब्लॅक होलच्या माध्यमातून. कोण गेले ते पाठीमागात? ते 85% त्यांचं हालचाल शरीर करत नव्हतं. स्टीफन हॉकिंग, आहे की नाही. स्टीफन हॉकिंग ब्लॅक होलचं त्यानं संशोधन केलं. हजारो शास्त्रज्ञ मेले, पण पृथ्वीच्या उत्पत्तीचं रिझन कोणाला देता आलं नाही. देता आलं. बरं 4,32,000 कलियुग, 8,64,000 द्वापारयुग, 12,96,000 त्रेतायुग, 17,28,000 कृतयुग, लाखो वर्ष होऊन गेले, पण आजही पर्वती बैसाखा न सांडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी. ओ म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हलविले जगाती चालीचा. या पृथ्वीचा एक कण विरघळत नाही, पण याचं नेमकं तरी उत्तर काय आहे? आता पुढची ओवी आहे का? एकदम परफेक्ट उत्तर ज्ञानोबांनी दिले. शेवटची ओवीचं टोक. ज्ञानोबराय म्हणतात या पृथ्वीचा कण पण मी विरघळू देणार नाही. पृथ्वीचा पानन झाडं नाही. काय विरघळू देणार नाही? ऐका ज्ञानोबराय काय म्हणतात. मी रिघालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी. हे प्रचंड अथांग समुद्र आहे का? मी भूतळात म्हणजे पृथ्वीच्या खाली गेलो आणि या संपूर्ण पृथ्वीचा आधार मी बनलो. मी रिघालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी. आणि पासूची ढेपुळी, पासूची म्हणजे मातीची आणि ढेपुळी म्हणजे पृथ्वी. ही पासूची ढेपुळी विरेचना. या पृथ्वीचा कण बी विरघळू देत नाही का? कारण देव जाणता, 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 देव जाणता. आपुलिया सत्ता एका एकी, आपुलिया सत्ता एका एकी, आपुलिया सत्ता एका एकी. याचा अर्थ त्याच्याकडे सत्ता आहे. सत्ता तो सर्व चालवतो. आता तुम्ही सांगा, तो जर एवढं चालवतो तर मग आता कोरोना, तुमचं आमचं बसणं, इथपर्यंत येणं, हे सगळं त्याचं स्वाधीन आहे ना. हे ज्याच्या मनात जसं आलं तसं केलं. जसं गोस्वामी तुळशीदासामध्ये रामायणामध्ये म्हणतात, भगवान तो खुद जानता है क्यों मांगते हो भीक, किसी समय किसी को क्या देना वही समजता है ठीक. कोणत्या काळात कोणाला सत्ता, कोणाला मान, कोणाला प्रतिष्ठा, कोणाला चाल, कोणाला पकवाज, कोणाला कीर्तन, हे कधी कोणाला कुठं बसवायचं आणि कोणाला कधी पटकन उठवायचं, हे सगळं त्याचं नियोजन. हे सगळं त्याचं नियोजन. कल्पना करू नका, कल्पनाही करू नका. ज्याच्या मनात जे नाही आलं. तुम्हाला माहिती का, नरेंद्र मोदी साहेब एका पत्रकाराच्या अंत्यविधीला राजस्थानमध्ये गेले होते. माधवराज शिंदे गेले होते ना, हेलिकॉप्टरमध्ये गेलेले. ते 4 जण हेलिकॉप्टरमध्ये मेले. त्याच्यात एक पत्रकार मेला होता. सगळे भारतात रखुमाई कबरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर
जगद्गुरु तुका महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज महाराज की जय. छत्रपती आनंद धर्मवीर संभाजी महाराज की जय. ठोब्बार कुमाई ठोब्बार कुमाई. जय जय ठोब्बार कुमाई ठोब्बार कुमाई. देव चतुर पहिल्या चरणात देवाचं जाणतेपण सांगितलं, दुसऱ्या चरणात देवाचं चातुर्य सांगितलं. अरे चातुर्य थोडंसं उशीरच झालं मला, कारण आता देवाचं चातुर्य सांगण्यात वेळ जर घालवला बरं का उद्धव महाराज, देव चतुर आहे आणि आपण चॅप्टर आहेत. मला हा प्रश्न पडला, देवाचं चातुर्य सांगू का आपला चॅप्टरपणा. आणि मी तर एवढे चॅप्टर माणसं पाहिलीत आणि ते आम्हालाच भेटीत, आमच्या वाट्यात जास्त येतात, मस्त वाट्याला येतात, अजिबात कळू देत नाहीत, येतात वाट्याला. तसं शास्त्र असं सांगतं, नराणाम नापितो धृतः पक्षिणांचे वायसहा चतुष्पदानाम शुगाड असतो स्त्रीणाम धृतस्य मालिनी. मराठीत मिनिंग सांगत बसत नाही, आता वेळ संपत आला आहे. हे चातुर्य आहेत, प्रचंड चतुर माणसं आहेत. मी पाहिलेले सगळे सांगत नाही, पण 2007 साली पैठणला नाथांचं षष्ठी, पैठणला षष्ठीमध्ये एका माणसाच्या चातुर्य पेपर छापून आलं होतं. काय घडलं होतं कदाचित तुम्हाला ते वाचण्यातही गेलं असेल किंवा ऐकलं असं कानावरती, की तिथं एका माणसाने एक नाटक भरवलं होतं, नाटक, आणि त्या नाटकाचं तिकीट होतं 2 रुपये. 2 रुपये. आता काय जडीत लोकांना 2 रुपये. आणि नाटकाचं नाव होतं हाल्या भूस खातो. हाल्या माहिती ना, हाल्या रेड्या काय म्हणतात तिकडे, रेड्या ना, हाल्याच म्हणतात. हां हाल्या. हां मी विचारायचं ना हाल्या काय म्हणतात, ते म्हणले RTO हालात आला तरी जो हालत नाही तो हाल्या. म्हणजे RTOला सगळे वाहनं हलतात ना, पण तो हालत नाही म्हणून तो हाल्या. हालत नाही, डुलत नाही, कोणाला काय नाही, मस्तीच चालतो आपलं, एक बेबुद्ध प्राणी हाल्या. तो हाल्या भूस खातो एवढं नाटक होतं. 2 रुपये तिकीट लोक गेले पाहायला. त्या बाजाराने केल्या ओरिजिनल हाल्या बांधला होता आणि त्याच्या पुढं भूस टाकलं होतं, आणि तो हाल्या भूस खात होता, आणि तेवढंच नाटक होतं. लोक म्हणले काय तो, म्हणलं हाल्या भूस खातो. लोक पाहायचे, बाहेर यायचे, बाहेरच्या जाऊन हसायचे. बाहेरचे माझे काय झालं, तो म्हणलं हाल्या भूस खातो. हो ते म्हणले ते झालं, पण नाटक काय, तो म्हणलं हाल्या भूस खातो. अरे ते म्हणलं पण सांग ना खरं काय, तो म्हणला 2 रुपये दिन आज जा. कारण माणसाचा स्वभाव असतो, आपण मूर्ख ठरलो तर सोबत कोणातरी घेतलं पाहिजे, मग एकट्यावर येईल ना ते. अशा बऱ्याचशा लोकांनी होऊन लोक आत पाठवले 2-2 रुपये देऊन, आणि त्यांना स्पष्ट सांगितलं लोकाला हाल्या भूस खातो एवढंच नाटक आहे. लोक पाहायचे बाहेरचे पेपरला ती बातमी. आता कसला चॅप्टर पण आहे, नाही मरणाचे चॅप्टर आहेत लोक. आपल्या चातुर्याच्या कल्पनेच्या त्या नाशिकला जाताना जुनी घटना आहे उद्धव महाराज. जाताना मी बसनं प्रवेश करतो तेव्हाची घटना. प्रवास करता करता एका बस थांबली. त्या टायमाला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी भांडताना मी पाहिलं, आणि त्याचा चॅप्टरपणा पाहून तर मी हँग झालो होतो. कारण तो त्याला सांगतात आहे भजे गरमान गरमान. तो वेटर म्हणलो आत्ता काढली गरमान. तो म्हणलं आत्ता हात तर लाव. तो म्हणला बघ चल गारे बघ. हो ते वेटर नेमकंच राग लागलेलं होतं. ते परत गेला, त्याने लगेच कढ्यातले काढून लगेच आणून टाकले. की परत म्हणलं ए गरमान. हो तो म्हणला आणखी तिचं तेल पडतंय. तो म्हणला चल गरमान. ते राग आत गेले आणि विस्तू घेऊन आलं, आणि डिशमधला विस्तू त्याच्या पुढं आणून मांडला. ज्याच्या पुढं मांडला म्हणून या दोघांचं काहीतरी भांडण होणार. ज्याच्या पुढं मांडलं त्याच्या पुढचं होतं. त्याने खिशात हात घातला, एक बिडी काढली, त्याच्यावर पेटवली, वडून बाहेर गेले. हे मी पाहिलं, आणि मी वर देवाकडे पाहिलं. ते वरून म्हणत असेल हे पिल्लू आपण जन्माला घातलं. तो हँग असेल वरचीवर. तो म्हणला कोमाचं काम हे कसला भयानक आहे. इतके भयानक लोक म्हणजे कल्पना करू शकना का. इथं आपला चातुर्य ना आपला चापर माता मारण्याचा आहे. हा आपलं नाही सांगत बसत. मी कालचं सांगू का नको. FBला माझा अकाउंट आहे, तुम्ही नेटला सर्च करून पहा. नाही FBला शितोळे माझं नावाचं अकाउंट आहे. कालच आम्ही आमच्या एका विद्यार्थ्याला गाडी घेतली स्कॉर्पिओ. तर आता मी इकडे निघायच्या घाईत होतो. कालपासून राऊंडिंग चालू होतं. तो म्हणा बाबा काही करा फक्त नारळ फोडा. 2 तर नारळ आहेत. एक कुरेकर बाबाने तुम्ही दोघांनी फोडायचा. आता विद्यार्थी शिकला होता माझ्याकडे प्रकाश. म्हणलं अरे बाळा जाय. बाबांनी फोडला. कुरेकर बाबा म्हणले मी कशाला आता फोडा पाहिजे. नाही म्हणला तुम्ही फोडा, फोटो तर काढायचा आहे. मी हातात नारळ घेतला ना फोडला की तो नाचला. तो नाचल्या निघून मला वाईट वाटलं, पण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पावला पावला पावला. नाचलेला पावला. लोक देवाला नारळ फोडून तो नाचला की लोक म्हणते देवाला पावला. मला टेन्शन येतं. देव म्हणत असं चांगलं नारळ निघालं,
त्याचा एखादा तुकडा जर मातीत पडला तर हे पिसून खाते, पुसून प्रसाद म्हणून म्हणून पुसून खाते चांगला असल्यावर. आणि नासलेला मला पावला म्हणते, थांब तुला पावतोच. म्हणजे नासलेला मला सूत्र सापडलं नाही. म्हणजे जे नासलेल्या नाऱ्यावर कोणाचाच उपयोगाला येत नाही, लोक म्हणजे पावलं पावलं असं मला वाटतं देव आतून म्हणत असन, थांब तुला पण पावणार. चांगलं त्याच्या पुढं कत्री ठेवा ना अख्खं नारे रे कडे. लोक मानतात माझा विषय लांबेल. चातुर्य सांगतो, चातुर्य देवाचं चातुर्य कोणतं माहिती का? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. अत्यंत चतुर्य. बाबांनी सुंदर ताल धरला होता. ते काय झाले, घड्याळात पळायला आहे पुढं. 11 वाजले म्हणून मी थोडं थांबलो ना, तर मी तालात म्हणणार होतो. काय होतं, अधूनमधून प्रमाण म्हटलं की पक्वाज्यांना बरं वाटतं. मग ते वाजवायचंच नाही तर मग मान नाही. पण ते आता मधात थोडीशी लाईट गेली म्हणून मी चालता चालता विषय बदलले की नाही. नाहीतर मग ते क्रम सिक्वेन्स वेगळा होता. पण तेवढं तर कळलं पाहिजे, मग तेवढ्या वेळ थोडंसं बदललं. मी चतुरात्व सांगत होतो. देवाचं चातुर्य प्रचंड मोठं आहे. देवाचं चातुर्य कोणतं आहे? भागवतामध्ये देवाचं चातुर्य सांगितलं. अगदी थांबतो 2-3 मिनिटात. तेवढंच चातुर्य सांगितले की जाणोनी अंतर वर्त तसे. दुसऱ्या चरणातलं उत्तरार्ध, देवाला आपल्या अंतःकरणातलं कळतं. यापेक्षा आपण आणखी चतुर. तुमच्या मनातलं मला कळत नाही, माझ्या मनातलं तुम्हाला कळत नाही. आणि असं जर कळणारी मशीन जर मला आली तर येणार नाही तशी. भावना कळत असं का कोणाला येत नाही, काय करणार आहे? आणि असं कळलं तर मग लोकांना कळलं असते कोणासोबत फिरतंय, कोणाचा प्रचार करतंय, कोणाचा वोटिंग करतंय, कोणाचा गुलाल उधळतंय, कोणाला म्हणतंय तू ये म्हणून मीचे. ते कळलं असतं ना सर्वांना. कळत नाही. अंतःकरणातलं कोणाला काही कळत नाही. लोक फक्त डिव्हाइससारखं, डिव्हाइस करतं ना, डिव्हाइस मोबाईलचं डिव्हाइस काय काम करतं, जो मोबाईल जवळ आला त्याच्याशी कनेक्ट होतं आणि थोडा 10-20 फुटाच्या अंतरावर गेला की परत डिस्कनेक्ट. तसे माणसाचं मन आहे, कोणी समोर आला आत्ता तुझी आठवण काढली, आत्ता तूच भेटला, तुझीच आठवण काढली, बाजूला गेला की लोक म्हणतात हा पहिला मेला पाहिजे. देवासारखे काय म्हणत माणसं, त्याला चातुर्य म्हणतात. देवाला आपल्या अंतःकरणात कळतं. सर्वांना कल्पना आहे. माता बहिणी कथा स्मरण करून देतो. भागवतात ही सुंदर कथा आहे. कुंती माता फक्त आपल्या पांडवांना एकच म्हणली, आज 12 वाजलेत, जर कृष्ण आपल्यासोबत जेवायला असतात तर. पांडव म्हणले मग त्यात काय, पण आता शक्य नाही, आपण हस्तिनापुरात राहतो, देव द्वारकेत राहतो, कोण आणू शकतो? सर्वांनी नकार दिला. आई मला सांगितलं असतं सर्वात वेगवान घोडे अर्जुनाचे, पण मीही आणू शकत नाही. त्या टायमाला सर्वांना कथा पाठे, पण अर्धा मिनटं घेतो. भीमानं सांगितलं मी आणणार. भीमा कल्पना आहे तुला, कसं आणणार? तुम्ही फक्त जेवणाची ताटं तयार करा, माझ्यासह देवाच्या जेवणाचं ताट करा, हातामध्ये तुपाची वाटी घ्या, देवाला घेऊन यायचं माझं काम. आतमध्ये गेला, गदा हातात घेतली, गरगर घेतली, उंच बिरकावली, खाली मांडी घालून बसला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण 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 सारखा जप सुरू झाला. सर्व दिशी ती गदा आली. भीमाच्या डोक्यात पडणार, देव सगुण साकार रूप धारण केले, वरचीवर गदा पकडली. म्हणा भीमा हा काय प्रकार आहे, एखादा फोन करायचा. तिने सांगितलं देवा सकाळपासून लावतोय, लागला नाही. लागला होता, पण एक बाय बोलली दिस फॅसिलिटी इज नॉट अवेलेबल ऑन युअर टेलिफोन. ही सुविधा तुमच्याकडे उपलब्ध नाही. असा प्रकार तो घडला. नाविलाज झाला, असा प्रयोग करावा लागला. एक प्रश्न भीमाचा सांगतो आणि एक देवाचा उत्तर सांगतो. देवाचा प्रश्न भीमाचं उत्तर सांगतो आणि थांबतो. पहिला देवाचा प्रश्न, भीमा वरून आलेली गदा म्हणजे तुझा मृत्यू, भीती नाही वाटली? देवाचा एवढाच प्रश्न. भीमाचं तेवढ्याच ताकदीचं उत्तर, देवा खरं सांगू, बापाला एकुलता एक पोरगा असावा आणि बाप आपल्या 2 वर्षाच्या पोराचे उलटे पाय पकडून धरतं आणि सांगतं बाळ्या सोडू का, सोडू सोडू. हे पोरं हसत, पोराला हसतं पाहून बाप म्हणतो बाळ्या सोडलं असतं मरशील. हसतो का? तो सांगतो पप्पा बाबा माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे, माझ्याकरता तुम्ही उडी माराल, पण मला पोट देणार नाही म्हणून तर हसतो. भीमानं तेच उत्तर दिलं, वरून आलेली गदा तू तुझ्या डोक्यात पडून घेतली असतीस, पण माझ्या डोक्यात पडूच दिली नसती, एवढा आत्मविश्वास होता म्हणून हसत होतो. संपलं उत्तर. आता भीमाचा प्रश्न, देवा माझ्या डोक्यात कथा पडते, हे हस्तिनापुरात
तुला द्वारकेत येऊन कोणी सांगितलं? तेव्हा देवाने उत्तर दिलं, माझ्या भक्ताच्या अंतकरात कुठं कोणता संकल्प विपरक आला हा मला तिथं कळतो, म्हणतो लोक मला चतुर म्हणतात. जाणोनी अंतर वरत तसे म्हणून तो चतुर आहे. आणि एवढा तो चतुर आहे म्हणून जगताचा तो करताय, पण जगताचा भोगता नाही. तो जगतापेक्षा अलिप्त निराळा विकार राहते. अभंगाचं देव निराळा, 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 देव निराळा. अलिप्त विटाळा तुका म्हणे, अलिप्त विटाळा तुका म्हणे. देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर. अलिप्त निराळा तुका म्हणे, अलिप्त निराळा तुका म्हणे. देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर. वा, टाळी वाजवा ना, टाळी. देव निराळा, देव निराळा. अलिप्त विटाळा, विटाळा शब्दाचा तर विकार रहित. जगताचा उत्पत्ती करता देवे, जिने विश्व निर्मिले. महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले. सत्ता मात्रे आपुलिया, मात्र तो जगतापेक्षा निराळा आहे. जगताचा तो वेगळापेक्षा कर नैव किंचित करुमिती. आणि म्हणून देव चतुर, देव चतुर. अभंगाच्या तिन्ही कडव्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. देवाचं चातुर्य सांगितलं, देवाचं जाणतेपण सांगितलं, आणि देवाची निराळा विलाप वेगळंपणही सांगितलं. का? कारण तो जगतापेक्षा अलिप्त आहे. जगताचा कोणताच कर्तृत्व भाग, तो कर्तृत्व आहे पण भोक्तृत्व त्याकडे शिल्लक राहत नाही. पण त्याच्या संबंधाने बोलताना एक वाक्य सांगून थांबतो, तसा देव जाणता आहे तसा जाणता राजा, असं शिवरायांना म्हटलं जातं. जाणते पण राजांकडे का येतं? जाणत्या शब्दाची व्याख्या सांगतो. ते शिवरायला जाणता का म्हणलं जातं ते 1 मिनिटात सांगतो. माऊलींचं भजन खाली बसतो. एकदा टाळी वाजवा. जाणते शब्दाची रामायणामध्ये अशी व्याख्या केलेली, भृत्य अपराधी सर्वत्र स्वामिनो दंडेष्यते. जाणता जाणता म्हणजे काय? जाणता व्यक्ती त्याला म्हणतात शास्त्रामध्ये, ज्याला आपल्या राज्यातली, आपल्या देशातली, आपल्या स्वराज्यातली सर्वसामान्य पशुची भाषा कळते, भावना कळते, आणि त्यानुसार जो वर्तन करतो त्याला जाणते पद दिलेलं आहे शास्त्राने. जसं देवाला लोक म्हणतात ना, चोंच दिया तो दाना भी दिया होगा. म्हणजे चिमणीच्या पोटातही दाना गेल्याशिवाय जो झोपत नाही तो ईश्वर, त्याला जाणते पण म्हटले. तसं आपल्या स्वराज्यात जो चिमणीवरही तेवढंच प्रेम करतो जेवढं आपल्या मुलावरती प्रेम करतो. म्हणून शिवराय जाणते का माहिती का? शिवरायांना सोडून कोणाला जाणता राजा म्हणू नका, जीभ खराब करू नका. सत्यपोटी, समृद्धीपोटी, पैशापोटी, लालचेपोटी आणि विनाकारण स्वतःची बुद्धी घाण ठेवू नका. त्यांना जाणते पण याकरता म्हणतात कारण छत्रपती शिवरायांनं स्वराज्य टिकण्याकरता स्वतःचं पोरग डावावर लावलं, आणि इथले राज्यकर्ते स्वतःच्या पोराकरता स्वराज्य डावावर लावायलीत. त्यामुळे जाणते पण तर राजाकडेच, राज्य पण राजाकडेच. कारण जेव्हा उदयसिंह मिर्झा राजाला 23 किल्ले, लॉकडाऊनच्या अगोदर शेवटचा पिक्चर तानाजी मी जे उदयसिंह मिर्झा राजे 23 किल्ले, पुरंदरचा तह, तेव्हा 23 किल्ले ताब्यात येत नाहीत तोपर्यंत गहाण काय ठेवणार? ओलीस म्हणतात त्याला इतिहासा भाषेत, आपल्या सायन्समध्ये मॉर्गेज काय ठेवणार. तेव्हा शिवाजी राजानं 8 वर्षाची शंभूबा ठेवली होती. माझ्या स्वतःचं पोरग गहाण ठेवतो. 23 किल्ले जोपर्यंत मी तुझ्या ताब्यात देत नाही तो मग माझं पोरग 3 लाख शत्रूच्या ताब्यात दिलं होतं. त्याला जाणता राजा म्हणतात. आपल्या स्वराज्याकरता स्वतःचं कुटुंब डावावरती लावणे, स्वतःचा जीव डावावरती लावणे, लोकाला पाठवून काम करणे नाही. एवढं प्रेम होतं जनतेतल्या प्रत्येक व्यक्तीवरती. जाणतेपणातलं एक वाक्य सांगतो. शिवरायांचे मोठे भाऊ, त्यांचं नाव होतं संभाजीराजे. शिवरायांच्या सख्या भावाचं नाव होतं संभाजीराजे. ते
विजापूरला शहाजीराजांच्या सोबत राहत होते. जन्मल्यापासून आपल्या मोठ्या भावाची भेट नाही, मला माझ्या दादाला भेटायचे संभाजीराजांना असा हट्ट धरला आणि राष्ट्रमाता जिजाऊनं संभाजीराजांना सोबत घेतलं आणि मोठ्या भावाच्या भेटीकरता विजापूरला आले. दोघा भावाची भेट झाली. असुरांना वाट मोकळी केली गेली आणि त्या टायमाला संभाजीराजानं शिवरायांना, इथे जास्त लांबवत नाही, फक्त संक्षिप्त सांगतो, शिवाजीराजाला शहाजीराजानं एक घोडा बक्षीस दिला, भेट दिला सोबत आणि सांगितलं, राजा घोड्याचं रक्षण करा. आणि संस्कृतमध्ये एक शब्द सांगितला, यस्य आश्वतस्य राज्यम, यस्य आस्यस्वस्य स्वराज्यम, यस्य आश्वतस्य मेदिनी. जर पृथ्वीचा राजा व्हायचा असेल तर घोड्याची जपणूक करा, घोड्याला सांभाळा, राज्य बळकट होईल. कोणाचा संदेश? मोठ्या भावाचा संभाजीराजांच्या शिवरायांना. तेच संभाजीराजे कनकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खान सोबत लढायला गेले कारण ते विजापूरच्या दरबारात होते शहाजीराजासोबत. आणि अफजल खानाने कनकगिरीच्या युद्धामध्ये सोबत नेलेल्या संभाजीराजाला दगाफटका केला आणि सोबत नेऊन ठार मारलं. आपला भाऊ संभाजीराजाला ठार मारलं हे शिवरायांच्या कानावार्तावरती गेले आणि ठार मारण्याच्या अगोदर फक्त 2 महिने संभाजीराजानं म्हणजे शिवरायांच्या मोठ्या भावानं शिवाजी महाराजाकरता एक भेटवस्तू पाठवली होती. आणि त्या भेटवस्तूचं नाव काय आहे ऐकून ठेवा मित्रांनो. त्या भेटवस्तूचं नाव आहे वाघनख्या. हे जे वाघनख्या इतिहासात आले का, वाघनखे शस्त्र होऊ शकतं हा जगातला पहिले त्या शिवरायांच्या नाव रचला गेला. त्या वाघनख्या संभाजीराजेनं बनवलेल्या होत्या शिवरायांच्या मोठ्या भावानं आणि त्या शिवरायांना पाठवल्या होत्या स्वराज्य रक्षण करताना, स्वतःचं रक्षण करता कधीतरी उपयोगाला येतील. 2 महिने अगोदर वाघनख्या राज्यात सामील झाल्या होत्या आणि त्यानंतर अवघ्या 2 महिन्यानं संभाजीराजे ठार मारले. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती संभाजीराजाचा जन्म झाला, अर्थात शिवरायांच्या मुलाचा. आपला भाऊ आपल्या लक्षात राहावा आणि शत्रू लक्षात राहावा म्हणून शिवरायांनं आपल्या स्वतःच्या मुलाचं नाव संभाजीराजे ठेवलं. हे मोठ्या भावाचं नाव. आणि कायम ते लक्षात ठेवलं की याचा शत्रू जर कोण असेल तर अफजल खान आहे. आणि जेव्हा अफजल खान शिवरायांच्या भेटीस आला त्या टायमाला घणाघणाने मृत्यूभंग आल्या. तुळजा पंढरपुरी वाघनख्याने खान फाडला. प्रतापदुर्गावरी बोट शिवरायांची होते, पण म्हणतात ना, ज्यानं केली जैशी करणी वैशी बरीन, ज्यानं केलं त्यानं भोगावं लागतं. ते त्याच्याच रूपाने कोणत्या रूपाने येत असतं. शेवटी वाघनख्यातले बोट शिवरायांची होते, पण बनवले ती संभाजीराजाने होते. परत आपला बदला स्वतः संभाजीराजाने घेतला असा इतिहास साक्षी देतो. केलं की ते भोगावं लागतं. माझा विषय पुढे लांबत जाईल. फक्त याकरता बोलो, घोड्यावरती प्रेम करत असताना एक दिवशी घोडा आजारी पडला आणि त्या घोड्याकडे पाहून शिवराय, रात्रीचे 7-8 वाजले होते, 11:15 वाजले, 1-2 मिनटात थांबतो, 8 वाजले होते. वैद्यराजांना सांगितलं घोडा खरारा करत नाही. राजांना सांगितलं काहीतरी वैद्यराज काम पहा. 8:15ला निरोप आला, 8:30ला निरोप आला, 9 वाजता निरोप आला. महासाहेबांना सांगितलं राजा जेवून घ्या. आईसाहेब भूक नाही. 10, 11, 12 सकाळी 3 वाजता निरोप आला. राजा घोडं दुरुस्त झालं. घोड्यानं खरारा केला. राजांच्या डोळ्यातलं पाणी मोकळं झालं. अश्रूंना धाराला मोकळं केली वाट. राजे पाग्यात गेले. घोड्याच्या पाठीवरून हात फिरवले आणि महलात येऊन आईला सांगितलं, आई, मासाहेब, आऊसाहेब, जेवणाचं ताट करा. आपल्या राज्यातला घोडा उपवासी आहे म्हणून जो राजा सकाळी 3 वाजेपर्यंत अन्नाला हात लावत नाही त्याला जाणता राजा म्हणतात. हे जाणतेपणाचं लक्षण असतं. प्रेम करायचं तर पशुवरही तेवढंच करायचं जेवढं आपल्या मुलावरती, हे की नाही. जेवढं त्याची दासा आणि दासी संत जसं समानतेने प्रेम करतात त्यालाच राजा असं म्हणतात. म्हणून तुकोबरा म्हणतात, देव जाणता आपोलिया सत्ता एकाएकी, देव चतुर जाणोनी अंतरवर्त. तसे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम देव चतुर जाणोनी अंतरवर्त. जसे 11 वाजून गेले. माझी वेळ संपली. सर्वांना धन्यवाद. श्री क्षेत्र जानवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर आपल्या गावामध्ये मी पहिल्यांदा आलो. माझे सहकारी मित्र ज्यांचा माझा खूप वर्षाचा संबंध आहे, ज्यांच्याकडे मी रामकथा शिकलो, ज्यांच्या रामकथा ज्यांनी श्रवण केल्या, त्यांचे उद्धव महाराज कर्डिले महाराजांनी त्याशी फोन केला. गोविंद महाराज त्याशी फोनवरती बोलले. मी त्यांना येतो बोललो. आपल्या सर्व सदस्य घडीत आले. शिवाजी महाराज आपण सुंदर गायला आपली भेट झाली होती. जेवताना बळीराम महाराजांचा परिचय झाला. की सुंदर गाणारी मंडळी, किती सुंदर काकांनी सुंदर वाजवलं. महाराजांनी टाळी वाजवा एकदा.
माईक सिस्टीमवर त्यांच्याकरता येतं टाळी वाजवा. त्यांनाही धन्यवाद. खूप चांगली सर्व्हिस दिली, सेवा चांगली केली, शूटिंग केली. बाबा सुंदर किती प्रसन्न मनाने उभे आहेत. नाही तर शक्यतो चोपदार आमच्या वाटेला असे येत नाहीत. चोपदार सांभाळायला 2 चोपदार ठेवावं लागते. अवघड असतं ते. पण ते प्रसन्न आहेत. मला गुळ खाऊ घालत होते, नाही तर मी गुळ खात नाही. मी गुळ खात नाही, मी पाणी पित नाही. कीर्तनात काही म्हणत हां ठीक आहे. आता कधी कधी माईकने मॅग्नेट असं नाही मध्ये घसा कोरडा पडतो म्हणून प्यावं लागतं. वास्तव पदार्थ असं काय कारण आहे. गुळानं स्वर येत नसतो. कोणाला कोणी सांगितलं काय माहिती. लोकांना वाटतं गुळ खाल्ल्या स्वर येतो. स्वर येत नसतो. पावशीर गुळ खाऊन बेसूर गाणारी महाराष्ट्रात लई येत. हे घसा कोरडा पडल्याच्या नंतर शब्द लोकांपर्यंत स्पष्ट उमटावेत म्हणून पाणी प्यायचं असतं, गुळ खायचा नसतो. पण लोकांच्या समोर पाणी पिणं बरं वाटत नाही, कारण आपण शो असतो, आपण दिसतो असतो लोकांना, म्हणून आपलं वय नसतं लोकांच्या पुढं काहीतरी चाळी करण्याचं. आणि म्हणून हळूच गुळाचा खडा एक तोंडात टाकले घसा मोकळा होतो. पकोजी गुळ खातील. आता काय काका काय गरज आहे तुमचं नाही सांगायला. 2-3 मी आमच्यासोबतचे पोरं पुढंच मांडते. मी म्हणलो तू का खाल्ला होतो म्हणा. त्याशिवाय बोटच चालत नाही. आता बोटाचा आणि गुळाचा काय संबंध आहे. पोटाचा संबंध येतो. पण ते खाल्ल्या जातं. पण त्याने मला खाऊ घातलं, त्यांना धन्यवाद. बाबा का आता स्पेशल टाळे वाजव. एकदम प्रसन्न मनाने अगदी पाहा ना, ते फेटा बांधून ते वातावरण आहे की नाही, आवडलं मला. या कथा परमार्थात ती जाणकार माणसं होती. माझा गैरसमज दूर झाला, कारण मला इथं तरुणांची इकडं नंतर दिसली मला. पण मला टाळकऱ्यामध्ये गायक याच्यामध्ये कोणी तरुणच दिसना. अरे म्हणलं ते चालीन हिन तीन वातावरण कसं. पण त्यानं दाखवून दिलं की अभी भी हम जवान है. ठीक नाही. त्यामुळे तुमच्या सर्वांना मनातून धन्यवाद देतो. आणि आपल्या परत एकदा सांगतो, शिवरायांच्या जन्मोत्सवाचं हे पहिलं वर्ष आहे. शिवरायांच्या असं ज्ञानोबा कृपा आपल्या सर्वती घडो. आपल्या सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो आणि खरंच या क्षमताची 100 वर्ष पूर्ण होत, असा सद्भाव व्यक्त करतो. माझा एक जर शब्द आवडला नसेल त्याबद्दल सॉरी. मी चुकू शकतो, माणूसही चुकीचा पुतळा आहे, चुकू शकतो. त्याबद्दल सॉरी म्हणतो. आणि जाताना एवढीच प्रार्थना करतो, आईवडिलाची सेवा करा, धर्माचं रक्षण करा, गोरक्षण करा. मरेपर्यंत आईवडिलाला दुखणार नाही अशी शपथ सर्वांनी घ्या. आणि नाहीच काही जमलं तर एकच निर्णय घ्या, कोणी काही बोलू द्या, फक्त कोणाची निंदा करू नका. एवढं वाक्य सांगतो.